नमस्कार. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठीची भरती सुरू आहे. तर आज आपण लिपिक टंकलेखकसाठीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहोत. यासाठी क्वालिफिकेशन आहे कोणत्याही शाखेची पदवी, टायपिंग असणं आवश्यक आहे, मराठी टायपिंग 30 WPM आणि इंग्रजी टायपिंग 40 WPM आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. तर वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यापूर्वी तुम्ही जाहिरात वाचून घ्या. आता जाहिरातीच्याच खाली या ठिकाणी दिलेलं आहे नवीन रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे, म्हणून न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून घ्या. इन्स्ट्रक्शन वाचायचे आणि क्लोज करायचं. क्लोज केल्यानंतर परत इथं प्रायव्हसी नोटीस आहे, स्क्रोल करून आय ॲग्री वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पहिलं आहे पर्सनल डिटेल्स. कॅन्डिडेट फर्स्ट नेम, उमेदवाराचं पहिलं नाव या ठिकाणी फर्स्ट नेम टाईप करायचं. त्याच्यानंतर आहे मिडल नेम टाईप करायचं आणि पुढे आहे लास्ट नेम टाईप करायचं. खाली आहे वडिलांचं नाव टाईप करून घ्यायचं, नंतर आईचं नाव टाईप करून घ्यायचं. स्क्रोल करायचं खाली. तुमच्या नावामध्ये जर काही बदल असेल तर यस करा, नसेल तर नो करायचं. नंतर आहे जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं, मेल फिमेल. नंतर आहे मोबाईल नंबर टाईप करायचा. परत एकदा कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये नंबर टाईप करायचा. ईमेल ID टाईप करायचा. परत एकदा पुढे कन्फर्म ईमेल IDमध्ये तोच मेल ID टाईप करायचा. नंतर आहे 10वीचा सीट नंबर या ठिकाणी बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आणि 10वीचं पासिंगचं वर्ष जे आहे ते पुढे सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर आहे एक्झाम सेंटर. या ठिकाणी 3 आपल्याला द्यायचे आहेत, तर लिस्टमधून एक एक्झाम सेंटर सिलेक्ट करून घ्यायचं. मी फर्स्ट पुणे सिलेक्ट करतो, नंतर सातारा आणि नंतर कोल्हापूर सिलेक्ट केलं आहे. त्याच्यानंतर नोट आहे तिथे बॉक्सवरती क्लिक करायचं, स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर जनरेट OTP वरती क्लिक करायचं. मोबाईलवरती OTP येईल. OTP आल्यानंतर तो OTP परत टाईप करायचा. मी जनरेट OTP वरती क्लिक करतो. या ठिकाणी कॅप्चा कोड टाईप करून सबमिटवरती क्लिक करायचं. या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेलवरती एक OTP गेला आहे, तो OTP टाईप करून घ्यायचा आणि व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करायचं. नंतर मेसेज येईल OTP हॅज बीन व्हॅलिडेट सक्सेसफुली. त्याच्यानंतर आय अग्रीच्या बॉक्सवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर खाली कॅप्चा कोड टाकायचा आणि व्हेरीफायवरती क्लिक करून घ्यायचं. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जी भरलेली माहिती आहे ती परत या ठिकाणी शो होईल आणि भरलेली माहिती चेक करून घ्यायची. बरोबर असेल तर पुढे चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं सर्व आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमचा आला आहे, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे. ॲप्लाय पोस्टवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर क्लिक हिअर टू ॲप्लाय पोस्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक हिअर टू ॲप्लाय पोस्ट याच्यावरती मी क्लिक करतो.
त्याच्यानंतर आपल्याला या स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. पर्सनल डिटेल्स, ॲडिशनल डिटेल्स, कम्युनिकेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स, डॉक्युमेंट अँड पेमेंट. या स्टेपमध्ये फॉर्म आपल्याला पूर्ण करायचा आहे. या स्टेप बाय स्टेप बघूया. स्क्रोल करतो. पहिलं जी नोट दिले, जाहिरात वाचली आहे का, क्लिक करायचं त्याच्यावरती. त्याच्यानंतर खाली लिस्टमधून ज्या पोस्टसाठी तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे ती पोस्ट सिलेक्ट करायची. मी आपली पोस्ट सिलेक्ट करतो. लिपिक टंकलेखकसाठी मी ॲप्लाय करणार आहे म्हणून मी ती पोस्ट सिलेक्ट करतो. या ठिकाणी आपली पोस्ट दिसत आहे. क्लिक करतो मी त्याच्यावरती. स्क्रोल करायचं खाली. नंतर आहे मॅरिटल स्टेटस, मॅरिड अनमॅरिड सिलेक्ट करून घ्यायचं. मॅरिड सिलेक्ट केलं तर लग्नाची तारीख आणि अपत्यांची संख्या. मी या ठिकाणी अनमॅरिड करून घेतो. पुढे नंतर आहे नॅशनॅलिटी, इंडियन सिलेक्ट करतो. महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, येसवरती क्लिक करायचं आणि डोमासाईल सर्टिफिकेटचे डिटेल्स या ठिकाणी टाकायचं आहे. पहिलं आहे इश्युइंग ऑथॉरिटी टाईप करायचं. त्याच्यानंतर तारीख डोमासाईल सर्टिफिकेटची किंवा बर्थ सर्टिफिकेटची किंवा लिव्हिंग सर्टिफिकेटची त्या ठिकाणी टाईप करायचं. नंतर नंबर टाईप करायचा. खाली यायचं. कास्ट कॅटेगरी डिटेल्स लिस्टमधून सिलेक्ट करायचं. मी क्लिक करतो. आपण ओपनसाठी फॉर्म भरणार आहे. ओपनवरती क्लिक करतो. जर कास्टमध्ये असाल तर तुमची कास्ट सिलेक्ट करून घ्या यामधून आणि कास्ट सर्टिफिकेटचे डिटेल्स या ठिकाणी टाईप करून घ्यायचे. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलं हे सर्व डिटेल्स टाकल्यानंतर खाली आयडेंटिफिकेशन मार्क टाईप करायचं. नंतर पुढं आहे आय डी प्रूफ एक सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी दिलेलं आहे मिनिमम 1 आयडेंटिटी प्रूफ इज मॅन्डेटरी. पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डला येस करा, त्याची डिटेल्स द्या. ड्रायव्हिंग लायसन असेल तर त्याची द्या. यामधून तुमच्याकडे जे असेल तर त्याची डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहेत आणि खाली येऊन बॉक्समध्ये क्लिक करून सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुढे आहे तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे कायमस्वरूपी कर्मचारी आहात का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर आहे तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी आहात का, येस ऑर नो करायचं. 1991च्या जनगणनेचे कर्मचारी आहात का, येस ऑर नो करा, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर आहे आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहात का, असेल तर यस करायचं, नसेल तर नाही करायचं. पुढे आहे तुम्ही राज्य सरकार केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. पुढे स्क्रोल करायचं खाली. बाकीची माहिती खाली आहे. प्रकल्पग्रस्त असाल तर यस करा, नसेल तर नो करा. भूकंपग्रस्त असेल तर यस करा, नसेल तर नो करा. याप्रमाणे सर्व ही माहिती भरून घ्यायची. माजी सैनिक असेल तर यस करा, नसेल तर नाही करा. मी नो करतो. नंतर तुम्ही स्पोर्ट पर्सन आहात काय, असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. पुढे आहे डिसेबल 40% अपंगत्व असलेली अपंग व्यक्ती आहात का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करून टाका. अनाथ असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं.
आर यू डिबार्डेड फ्रॉम एनी प्रिव्हियस एक्झामिनेशन असेल तर येस करा, नसेल तर नो करा. ऑदर डिटेल्समध्ये तुमच्या विरुद्ध कधी फौजदारी खटला नोंदवला गेला आहे का, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. कोणत्याही फौजदारी खटल्यात तुमच्यावरती कधी खटला चालवला गेला आहे काय, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कारवाई अंतर्गत शांतता, चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधीही कोणतेही बंधपत्र लिहून द्यावे लागले आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तुमच्या विरुद्ध विभागीय चौकशी, न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. हे सर्व झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं. डेटा सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज येईल. या ठिकाणी तुमचा पत्ता टाकून घ्यायचा, पूर्ण तालुका, जिल्हा, पिनकोड सर्व टाकायचं. टाकल्यानंतर तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम आहे का, असेल तर येस करा, वेगवेगळे असतील तर सेपरेट टाकायचे. त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. क्वालिफिकेशन डिटेल्स फिल करायचे आहेत. पहिलं विचारलं आहे मराठी भाषेचं ज्ञान आहे का तुम्हाला, तर हो आहे, येस करायचं. नंतर 10वीचे डिटेल्स द्यायचे आहेत. या तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं 10वीचं. महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर ते करा, त्या व्यतिरिक्त कुठलं असेल तर एनी ऑदर करा. नंतर शाळेचं नाव येईल. त्याच्यानंतर 10वीला आपले पर्सेंटेज होते म्हणून मी पर्सेंटेज सिलेक्ट करतो. किती मिळाले 10वीला ते टाईप करा. कितीपैकी मिळाले मॅक्झिमम मार्क ते टाईप करा. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट होऊन गुणांची टक्केवारी येईल. नेक्स्ट आहे 12वीचे डिटेल्स. सेम बोर्ड सिलेक्ट करायचं. कॉलेजचं नाव आता या ठिकाणी येईल. नंतर आहे पर्सेंटेज सिलेक्ट करायचं. नंतर कितीपैकी किती तुम्हाला मार्क होते 12वीला ते टाईप करून घ्यायचं. पुढे पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन येतील आणि इयर ऑफ पासिंग, उत्तीर्ण होण्याचं वर्ष, लिस्टमधून या सिलेक्ट करायचं. पुढे स्क्रोल करायचं. नंतर ग्रॅज्युएशनचे डिटेल्स टाकायचे आहेत. डिग्री इन एनी सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट, कॉलेजचं नाव टाईप करा परत. नंतर मंथ अँड इयर ऑफ पासिंग टाका. त्याच्यानंतर आहे पर्सेंटेज असतील तर पर्सेंटेज किंवा CGPA असेल तर CGPA सिलेक्ट करा. तर पर्सेंटेज होते म्हणून मी पर्सेंटेज सिलेक्ट करतो आहे. आणि कितीपैकी किती होते मार्क पडले तुम्हाला डिग्रीला ते टाईप करा. पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन येतील. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे शासनाचे इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट गतीचे प्रमाणपत्र आहे का, होय, मी यस करतो आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे आपल्याकडे शासनाचे मराठी टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट गतीचे प्रमाणपत्र आहे का, होय आहे, यस करतो आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून घेतो. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर पुढं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट जी अपलोड करायची आहे ती या ठिकाणी सर्व दिलेली आहेत. पहिला आहे फोटो अपलोड करायचा आहे. फोटोची साईज इथे दिलेली आहे 4.5 सेंटीमीटर गुणिले 3.5 सेंटीमीटर. तशीच खाली सिग्नेचरची साईजसुद्धा दिलेली आहे. आणि फाईलचा आकार जो आहे तो 80 ते 200 KB यामध्ये असायला पाहिजे. 80 KBच्या जर आतमध्ये असेल तर फोटोसही अपलोड होणार नाही. एकतर 80 ठेवा किंवा त्याच्या पुढे 200च्या आतमध्ये साईज असेल तरच या ठिकाणी अपलोड होईल. नंतर आहे 10वीचं मार्कलिस्ट, 12वीचं मार्कलिस्ट किंवा सर्टिफिकेट, डिग्रीचे सर्टिफिकेट. पुढं आहे डोमासाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट यामधलं एक काय असेल तुमच्याकडं ते अपलोड करा.
इंग्लिश टायपिंगचं 40 WPMचं सर्टिफिकेट अपलोड करा. नंतर मराठी टायपिंग 30 WPM सर्टिफिकेट ते अपलोड करायचं. आणि आय डी प्रूफ आपण पॅन कार्ड सिलेक्ट केलं होतं म्हणून इथं पॅन कार्ड अपलोड करायचं. डॉक्युमेंट मी सर्व अपलोड करून घेतलेली आहेत. पहिलं आहे फोटो. फोटो या ठिकाणी 2 आपण अपलोड केलेले आहेत, एक स्कॅन फोटो आणि एक कॅप्चर इमेज. मी क्लिक करून दाखवतो. पहिला आहे कॅप्चर फोटोग्राफ आणि दुसरा आहे ते अपलोड फोटोग्राफ. तो स्कॅन करून आपण अपलोड केलेला आहे. तर व्ह्यू करून तुम्ही पाहू शकता. सेकंड आहे साईनसुद्धा या ठिकाणी अपलोड केलेली आहे. व्ह्यू करून आपण बघू शकतो. नंतर आहे 10वीचं मार्कलिस्ट आपण अपलोड केलेलं आहे. 12वीचं मार्कलिस्ट आपण अपलोड केलेलं आहे. व्ह्यू करून ते पाहू शकतो. समोर त्याच्या टिकमार्कसुद्धा आलेली आहे. पुढं आहे डिग्रीचं सर्टिफिकेट आपण अपलोड केलेलं आहे. टायपिंगची 2ही सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड केलेली आहेत. आणि पॅन कार्डसुद्धा इथे अपलोड केलेलं आहे. व्ह्यू करून आपण डॉक्युमेंट सेमच आहेत का हे पाहून खात्री करू शकतो. नंतर डिक्लेरेशन आहे. प्रत्येक बॉक्सवरती वाचून क्लिक करायचं. मी क्लिक करून घेतो. आय अग्री वरती क्लिक करायचं आणि प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो भरलेला फॉर्म आहे तो पूर्ण फॉर्म समोर या ठिकाणी दिसेल. तो सर्व चेक करायचा, बरोबर आहे का याची खात्री झाल्यानंतरच आपण जी डॉक्युमेंट अपलोड केले ती या लिस्ट दिसत आहे. ओकेवरती क्लिक करायचं. मी भरलेली माहिती सर्व बरोबर आहे म्हणून मी आता सबमिटवरती क्लिक करतो आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आता पेमेंटकडे आपण जातो आहे. या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायचं आहे 1000 रुपयाचं. तर पहिलं आहे क्रेडिट डेबिट कार्डने पेमेंट करू शकता. नेट बँकिंग असेल तर त्यानं करू शकता किंवा वॉलेट असेल तर त्यानं करू शकता. क्लिक करतो. कार्डचे डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहेत. कार्ड नंबर, एक्सपायरी डेट आणि कार्ड होल्डरचं नाव आणि मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा पेमेंट होईल. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर लॉग इन करून ॲप्लिकेशनची प्रिंट काढून ठेवायची आहे.